तर नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे विजन करियर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करियर काउन्सिलर. तर इंजिनिअरिंग बाबत आपण जी अपडेट लास्ट दिली होती त्या पुढची अपडेट म्हणजे अगदी इंजिनिअरिंगची अगदी महत्वाची आनंदाची अपडेट मी सर्वांना देण्यासाठी आलेलो आहे की आज 1 ऑक्टोबर रोजी इंजिनिअरिंगच्या स्पॉट राऊंड नंतरच्या ज्या शिल्लक राहिलेल्या जागा आहेत, एआयसीटीने दिलेल्या निर्देशानुसार ह्या जागा भरण्याची परवानगी आता डीटी आणि सीईटी सेलनी दिलेली आहे. तर ह्या नेमकं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण इथे घेणार आहोत. तर वेळ न घालवता बघूया. सगळ्यात पहिल्यांदा 23 तारखेला आपल्या एआयसीटीने सांगितलं होतं की 23 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही तुमची डेट वाढवण्यात यावी. त्यानुसार इथे बीटेकचं 1 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या 1 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या तारखेपर्यंत तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये जर रिकाम्या जागा असतील तर त्या भरायची अनुमती कॉलेजेसला आहे. हे सगळं मी डिटेल एक्सप्लेन करणार आहे. एक्झिस्टिंग मुलाला जाता येणार आहे की नाही हे पण एक्सप्लेन करणार आहे. ते सध्या तुम्ही बघून घ्या की इथे नोटीस आलेली आहे बीई बीटेक. ओके, त्यानंतर आपण बघूया की आपल्या सीईटी सेलच्या वेबसाईटवर काय अपडेट आहे. इथे आपण बीई बीटेकला क्लिक करूया. इथे बघा, इथे पण तुम्हाला चेंज झालेला दिसेल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय द कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन ऑन वेबसाईट 1 ते 23 ऑक्टोबर. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी अजून नोंदणी केली नाहीये, इंजिनिअरिंग मध्ये महाराष्ट्रामध्ये 42,000 जागा अप्रॉक्सिमेटली शिल्लक आहेत. अजून तुम्ही नोंदणी केली नसेल तर आता तुम्ही नोंदणी करू शकतात. तुम्हाला वेळ दिलेली आहे. या वेळेच्या आत नोंदणी करून तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. तुमचं मॅथ असेल, मॅथ नसेल तुम्हाला वेगळ्या कोर्सेसला जायचं, मॅथ असेल तुम्हाला नॉर्मल कोर्सेसला जाता येतं. हे सगळं आता 23 तारखेपर्यंत वाढवलेलं आहे. आणि या 41,000 जागा ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्या जागा परत भरण्यासाठी सगळ्यांना संधी देण्यात आलेली आहे. अजून एक अत्यंत महत्वाची अपडेट आहे, ती म्हणजे इथे तुम्ही बघू शकता वॅकन्सी सीट आफ्टर कॅप 3. कॅप 3 नंतर ए कॅप नंतर आता इथे बघा, कॅप ए कॅप नंतर किती वॅकन्सी सीट होत्या. सॉरी मी जरा चेक करतो. सॉरी, माझं मे बी वॅकन्सी बघण्यामध्ये चुकतंय काहीतरी. नाही, सॉरी, हे 10 तारखेला आलेली वॅकन्सी आहे. ही काही महत्वाची नाही आहे. सॉरी, मी थोडं एक्साइटमेंट मध्ये हे बोललो. तर अजूनही महाराष्ट्रात ज्या काही सीट शिल्लक आहेत त्या सीटची माहिती, आता त्या सीटची माहिती आयडियली तर यायला पाहिजे, पण प्रत्येक कॉलेजमध्ये भरपूर सीट शिल्लक आहेत. त्या सीट भरण्यासाठी आता कॉलेजेस काय करणार, कॉलेज ह्या सीट भरण्यासाठी ऍप्लिकेशन इन्व्हाइट करतील आणि हे ऍप्लिकेशन इन्व्हाइट केल्याच्या नंतर तुम्ही तिथे ऍप्लिकेशन जसं स्पॉट राऊंड होतो तसंच होणार आहे. आता यामध्ये कोण भाग घेऊ शकतो, कोण भाग नाही घेऊ शकत हे आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा जे विद्यार्थी ऍडमिटेड आहेत ते आणि जे विद्यार्थी ऍडमिटेड नाहीत हे सगळे यामध्ये भाग घेऊ शकतात. म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये एखादी वॅकन्सी शिल्लक असेल आणि एखादा विद्यार्थी कुठेतरी ऍडमिटेड आहे, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की डी वाय पाटील मध्ये एखाद्या मुलाने एनटीसीला ऍडमिशन घेतलंय पण व्हीआयटी मध्ये जागा शिल्लक आहेत सध्या. आता आपल्याला माहिती की 80-90 जागा व्हीआयटी मध्ये शिल्लक आहेत. ह्या जागा भरण्यासाठी आपण काय करू शकतो की डी वाय पाटीलचा मुलगा आधी व्हीआयटीचा जेव्हा स्पॉट राऊंड चालू होणार, जेव्हा नोटीस येईल कॉलेज वेबसाईटवर तेव्हा तिथे जाऊन अप्लाय करणार. जेव्हा त्याचा तिथे नंबर लागेल तेव्हा तो कॅन्डिडेट लॉगिन मध्ये जाऊन स्वतःचा सीट कॅन्सल करणार डी वाय पाटील मधलं आणि मग तो तिथे सीट घ्यायला जाणार. या प्रकारे इथून पुढच्या आता 1 ते ऑलमोस्ट 23 दिवस आहेत. या 23 दिवसामध्ये या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी होणार आहेत. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना अजून ऍडमिशन मिळालेलं नाहीये तर बघा, ऍक्च्युअली वॅकन्सी वेबसाईटवर येणं अपेक्षित होतं. माझं थोडं चुकलं. मला वाटलं ही कॅप ही थर्ड राऊंड नंतरची वॅकन्सी, पण ही कॅप राऊंडची वॅकन्सी आफ्टर कॅप 3 ए कॅप म्हणजे कॅप 3 नंतरची वॅकन्सी मला वाटली. पण मला थोडंसं अजूनही थोडंसं मला कन्फ्युजनच होतंय. थांबा, पब्लिश डेट 10 सप्टेंबर नाही, ही ती वॅकन्सी असू शकत नाहीये. परत मी कन्फ्युजन होत आहे. ओके, तर ही कॅप 3 ची वॅकन्सी आहे. ऍक्च्युली वॅकन्सी यायला पाहिजे पण ती अजून आलेली नाहीये. जेव्हा ती वॅकन्सी जर ती वॅकन्सी आपल्याकडे आली तर आपण ती नक्की म्हणजे गव्हर्नमेंटने अपडेट केली तर नक्की आपण ती तुमच्यापर्यंत पोहोचू. पण सध्या तरी ती वॅकन्सी आलेली नाहीये. पण प्रत्येक कॉलेजमध्ये काही ना काही सीट शिल्लक आहेत. त्या सीट भरण्यासाठी तुम्ही त्या कॉलेजला अप्रोच करू शकतात आणि तिथे तुम्ही ऍप्लिकेशन भरून तिथे जाऊन अप्लाय करू शकतात. ओके, सीट सोडता देखील येतं. आम्ही सीईटी सेलच्या ऑफिसर्सला ऑलरेडी बोलून ही गोष्ट कन्फर्म केलेली आहे की एक्झिस्टिंग कॅन्डिडेट जो आज कुठल्या तरी कॉलेजमध्ये ऍडमिटेड आहे तो त्याची सीट सोडून दुसऱ्या कॉलेजमध्ये आज देखील जाऊ शकतो. 23 तारखेपर्यंत त्याला ती संधी देण्यात येत आहे. ऍडिशनली असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना ड्रॉप घ्यायचा आहे, ज्यांना ऍडमिशन कंटिन्यू करायचं नाहीये, ज्यांना कॉलेजमध्ये गेले पण रमत नाहीये, आवडत नाहीये, त्यांना देखील एक रिलीफ आहे की या तारखेपर्यंत तुम्हाला तुमचं सीट सोडता येणार आहे. ओके,
तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे त्यांनी ह्या अपडेटचा, ह्या माहितीचा उपयोग घ्यावा. महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, इव्हन ज्यांनी इंजिनिअरिंगचा फॉर्म भरला नाहीये, फक्त सीईटी दिलेली आहे, अशांना देखील संधी आहे की तुम्हाला कुठं ना कुठं चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकतं. चांगल्या ना चांगल्या कॉलेजमध्ये सध्या कुठेतरी सिव्हिल, कुठेतरी मेकॅनिकल, कुठेतरी ENTC काही ना काही शिल्लक आहे. सगळ्यांनी त्या गोष्टीचा फायदा घ्यावा. वॅकन्सी येणं अपेक्षित आहे, अजून आलेली नाहीये, माहिती नाही येणार का नाही, पण तोपर्यंत तुम्ही कॉलेजला अप्रोच करायला स्टार्ट करू शकतात. उद्यापासून 2 तारखेपासून तुम्ही कॉलेजला जाऊ शकतात आणि चेक करू शकतात की तिथे वॅकन्सी आहे का नाही. कॉलेजने सांगितलं वॅकन्सी आहे तर तुम्ही तिथे अप्लाय करायचं. वॅकन्सी नाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही तिथून दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचं. ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला इथून पुढचे 23 दिवस तुम्हाला, म्हणजे जर त्यांना ऍडमिशन अजून भेटलं नाही त्यांना धडपड करावी लागेल. लवकरात लवकर तुम्ही जेवढं कराल तेवढं चांगलं. राऊंड शेवटपर्यंत नाही चालणार, येत्या 3-4 दिवसामध्ये हा राऊंड संपून जाईल. ह्यातल्या मॅक्झिमम जागा पहिल्या चांगल्या कॉलेजमधल्या 3-4 दिवसामध्ये संपून जातील. लवकरात लवकर कॉलेज आता वॅकन्सी अपलोड करून त्यासाठी ऍप्लिकेशन इन्व्हाइट करतील आणि सगळी प्रोसिजर लवकरात लवकर संपवतील. तर ही झाली आता कॅप राऊंड 3 नंतरचा, स्पॉट राऊंड नंतरचा आता जो स्पॉट राऊंडचं एक्सटेन्शन आहे त्याबद्दलची माहिती. आय होप ही माहिती महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत पोहोचवली, त्यांच्या फायद्याची ठरेल. इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.